ठाकरे गटाचे नाशिकचे लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे आपल्यासोबत आहेत। थोड्याच वेळापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे। खरं तर अचानक तुमच्या नावाची घोषणा जी आहे ती काल करण्यात आली, त्याच्यानंतर अनेक बदल जे आहेत ते बदल होताना पाहायला मिळत आहेत। आता आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटलेले आहात, काय कानमंत्र दिलाय, काय पदाधिकाऱ्यांची संवाद साधलाय उद्धव साहेबांनी? त्यांनी सर्वांना लढण्याची आणि जिंकून येण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि आम्ही त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहे। ज्या पद्धतीने तुमच्या नावाची घोषणा झाली, विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा होती, परंतु त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजीचा सूर आहे। मग या नाराजी दूर करण्याचं कशा पद्धतीने प्रयत्न केले जातील? सगळे मिळून प्रयत्न करू आम्ही। उद्धव साहेबांनी त्याबद्दल काही चर्चा केली, त्याबद्दल काही सांगितलं? नाही, असं नाही, तुम्ही सगळ्यांनी समजून घेऊन त्यांच्याशी बोललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। आम्ही बोलू। दुसरीकडे ते आज सकल मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थित राहत आहे। कुठेतरी मराठा समाजाकडून ते उभे राहण्याची देखील अशी शक्यता वर्तवली जाते। त्याच्यामुळे आपल्याच मित्राचे, म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करत होतात, आपल्याच मित्राचं आव्हान तुमच्यासमोर असण्याची शक्यता आहे। हो, आता वेळ येईल तेव्हा समजेल। अजून बरेच दिवस जायचे, काय होतंय ते पाहू। तुम्ही त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहात? तुम्ही स्वतः भेटणार आहात? मला काहीच अडचण नाही। मी 10-12 वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे। 10-12 वर्षापासून मी त्यांच्याबरोबर काम करतोय। ते आमचे जिल्हा प्रमुख होते आणि त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे। दुसरीकडे महायुतीचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही। जे स्थानिक खासदार आहेत, जे विद्यमान आता खासदार आहेत, ते वारंवार वर्षावारी करतायत। छगन भुजबळांचं देखील नाव चर्चेत आहे। त्याबद्दल मला बोलण्याचा अधिकारच नाहीये। कोण उमेदवार राहणार आहे ते ठरेल, त्यांचं ठरेल। आव्हान मोठं कोणाचं वाटतंय? असं नाही, प्रत्येक निवडणूक ही आव्हानच असतं आणि प्रत्येक आव्हान पेलण्याची जबाबदारी आमची आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की ठाकरे गटाचे नाशिक लोकसभेचे उमेदवार जे आहेत ते राजाभाऊ वाजे हे यांनी आता उद्धव ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेतलेली आहे। या आव्हानं सर्वांचीच असतात, आव्हान पेलण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे। त्याचसोबतच विजय करंजकर यांची नाराजी जी आहे ती लवकरच दूर होईल अशी देखील प्रतिक्रिया जी आहे ती राजाभाऊ वाजे यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन सिद्धेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।